श्री दत्त महाराजांच्या इच्छेनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगावी झाला। श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। ही श्री दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुरअवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी। गणेश भट्ट व त्यांच्या पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावी राहत असताना गणेश भट्ट गाणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रयांची 12 वर्षे सेवा करीत राहिले। एका शुभदिनी त्यांना दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले, आम्ही आपणावर प्रसन्न आहोत, आता आपण गृहस्थाश्रम पुढे चालवावा, आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ। सदर साक्षात्कारानंतर गणेश भट्ट पुन्हा माणगावी परतले व इसवी सन 1854 त्यांना पुत्ररत्न झाले। त्याचे नाव वासुदेव असे ठेवले। वडिलांकडून आलेला दत्त भक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले। त्यातच त्यांना नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली, आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी। परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज नृसिंहवाडीहून माणगावी जात असता मार्गात कागल येथे एक मूर्तिकार भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी इच्छा व्यक्त केली। ती मूर्ती घेऊन परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज माणगावी पोहोचले आणि माणगाव येथे दत्त मंदिर बांधण्यात आले। त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनि जन योगी समाधी नये ध्याना। जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता।